वेलकम टू द मास्टर सत्यम माइंड सेशन, एव्हरीथिंग अबाउट माइंड. सर्वांचं स्वागत आहे. सेशनला सुरुवात करूया. क्वेश्चन अँड आन्सर यावर आधारित आपलं सेशन चालू आहे. आजचा क्वेश्चन आहे, ताणतणाव का बरं असतो? माणसाला ताणतणाव नेहमी का बरं असतो? हे सर्वसामान्य क्वेश्चन आहे. म्हणजे सर्वांना असं वाटतंय की ताणतणाव का बरं असतो, ह्याच्यापासून बाहेर येण्यासाठी काय करायला पाहिजे. कारण एक वयोमर्यादा निघून गेलं की ताणतणावाला सुरुवात होती. जसं लेकरू 5 वर्षाच्या पुढे झालं, 5 वर्ष निघून गेली की त्याला मग ताणतणावाची सुरुवात होती. मग ते मरेपर्यंत सर्वांना स्ट्रेस म्हणजे ताणतणाव असतो. मग प्रश्न काय, ताणतणाव का बरं येतो? तर तुम्हाला पण बरेच लोकांना वाटत असेल की ताणतणाव का बरं येतो? माझ्याकडे पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं, तरी पण ताणतणाव आहे. बिझनेसचं प्रेशर, ज्यांचं बिझनेसचं वाढ आहे त्यांना वाटतं की बिझनेसमुळे मला ताणतणाव आहे. ज्यांना जॉब लागत नाही त्यांना काय वाटतं की जॉब लागला तर माझा ताणतणाव कमी होईल, जॉबमुळे तणाव आहे. ज्यांच्या घरात पैशाची कमतरता असेल, अडचण असेल, त्यांना असं वाटतं की ह्या अडचणीमुळे मला ताणतणाव आहे. आपण कारण शोधत असतो की ह्या गोष्टीमुळे मला तणाव आहे, आणि इथंच माणूस चुकत असतो. त्या गोष्टीमुळे तुम्ही तणावात नसतो किंवा त्या गोष्टीमुळे ताणतणाव यायचं काही कारण नसतो. ताणतणाव यायचं महत्वाचं कारण म्हणजे ना, सुरुवात कुठून होते ते पाहूया, म्हणजे आपल्याला लक्षात येते. कारण या स्टेजला मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामुळे तर लक्षात येणार नाही. सुरुवात कुठून येते? मुलगा जेव्हा 2-3 वर्षाचा असतो त्याला काही ताणतणाव नसतो. आणि का बरं नसतो हे महत्वाची गोष्ट आहे. का बरं नसतो? कारण तो कोणतीही गोष्ट डिप्रेस करत नाही, तो स्वाभाविकरित्या जगतो. स्वाभाविकरित्या जगतो. रडू आला रडतो, हसू आला हसतो, कोणाला मारू वाटलं मारतो, जसं म्हणाले तसं जगतो, स्वच्छंदतेने जगतो. मग 4-5 वर्षानंतर काय होतं, त्याला थोडं थोडं समजायला लागतं, आणि इथंच ताणतणावाला सुरुवात होते. आपली जी समजदारी आहे, जसं जसं आपण समजदार होत जातो तस तसं तणावग्रस्त होत जातो. मग तणाव आणणारी समजदारी ही समजदारी आहे का? ते समजूतदारपणा म्हणणार नाही त्याला, पण आपण समजूतदार म्हणतो. समजूतदार म्हणजे काय? आपल्या दृष्टीने समजूतदार म्हणजे काय की काही गोष्टी समजावून घेणं हे नाही, काही गोष्टी समजावून घेऊन त्याप्रमाणे वागणं, ह्याला आपण समजूतदारपणा म्हणत नाही. आपण समजूतदारपणा कशाला म्हणतो? 4 लोक आपल्याला काय म्हणू नये, घरी माझी प्रतिष्ठा राहावं, मला कोण काय म्हणू नये, याच्यासाठी आपण काय करतो, त्यांची सर्व गरजा पुरवत असतो. 4 लोक काय म्हणू नये सर, त्यांनी काय म्हणू नये म्हणून कसं वागलं त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो. मग इथं सुरुवात होती तणावाला. तुम्ही खरंच समजूतदार असाल तर तणावग्रस्त व्हायचं काही गरज नाही. कारण समजूतदारपणा तणाव आणत नसतो, तणावमुक्त करत असतो. दुसऱ्यांना कसं चांगलं वाटेल म्हणून जगायचा प्रयत्न केल्याने तणाव वाढत असतो. कारण तुमचा जन्म दुसऱ्यांसारखं, दुसऱ्यांना कसं आवडेल तसं वागण्यासारखं नाहीये. तुम्हाला कसं चांगलं वाटेल, तुम्हाला जे छान वाटेल तसं जर तुम्ही जगला तर तणावाचं काही कारण नाही. आपल्याला ते पॉसिबल नाही.
कारण चूक जी आहे ते लहानपणापासून सुरुवात झालेली आहे. 5 वर्ष 6 वर्ष झालं की मुलाला थोडं थोडं समजायला लागतो. मग आपण काय करतो, असं करू नको, तसं करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, त्यांच्यासमोर असं बोलू नको, गप्प बस, रडू नको, जास्त हसू नको, जास्त खेळू नको, हे आपण त्याच्यावर लादायला सुरुवात करतो. मग तो मुलगा समजदारपणा शिकत असतो. म्हणजे कोणती समजदारपणा? जे तुम्ही करता तेच. जसं तुम्ही दुसऱ्यांसमोर चांगला राहायचं नाटक करता, चांगला असल्यासारखं भासवता, तोच तो करत असतो. आई वडील घरात असेल की शांत गप्प राहण्यासारखं करतो. मग तुम्ही जरा बाहेर गेले की परत तो धिंगाणा घालायची सुरुवात करतो. परत तुम्ही यायच्या वेळेस परत शांत बसतो. मग इथनं सुरू होती तणाव. कारण त्याला कसं जगायचंय, कसं करायचंय, काय करायचंय, हा तो मुक्त मनाने करू शकत नाही. इच्छा तर आहे मुक्त मनाने करायचं, स्वच्छंदाने जगायची इच्छा तर आहे, पण आई वडील जगू देत नाहीत तसं. कारण त्याला समजावून सांगत असतो आपण, आता तू मोठं होऊ लागलं, असं वेड्यासारखं करू नको, मोठं होऊ लागलं वेड्यासारखं करू नको. याचा अर्थ काय? तू मोठं होऊ लागला तर तू वेडेपणा आण तुझ्यामध्ये, असं याचा अर्थ झाला. कारण तो जसं म्हणाले तसं जगला तर तो वेड्यावायचा काही संबंधच नाही. आणि जवळजवळ आपण सर्वजण 50% तरी वेडे झालेलो आहोत. का? आतमध्ये भरपूर असतो डिप्रेशन, ताणतणाव, राग, द्वेष. पण वरवर मग आपण दाखवतो की मला काही नाही, मी एकदम व्यवस्थित आहे. हा वेडेपणाचा प्रकार आहे. जसं तुम्हाला एखादं पायाला जखम झाली, मग तुम्ही काय करणार? डॉक्टरकडे जाऊन त्याची चिकित्सा करून घेणार, जी असेल त्याचं ट्रीटमेंट घेणार. जर तुम्ही जखम झाली, जर तुम्ही जर म्हणत असाल की मला काहीच झालं नाही, मी एकदम ठणठणीत आहे, जखम वगैरे काय पण नाही, मग तुम्हाला शहाणा म्हणणार का वेडे म्हणणार? वेडेच म्हणणार. कारण जखम लागलेली आहे, पायाला जखम लागली, दिसत आहे सर्वांना, तरी पण तुम्ही काय म्हणणार? मला काहीही झालेलं नाही. हे वेडेपणाचं लक्षण आहे. ह्याच प्रकारे तुमच्या मनात बरेच काही आहे, ताणतणाव, डिप्रेशन, स्ट्रेस, राग, द्वेष, एखाद्याबद्दल राग, हे सर्व गोष्टी असतात तर आपण काय म्हणतो? नाही, मला काही झालेलं नाही. मग इथं स्ट्रेस, ताणतणाव सुरू होतो. कारण तुम्हाला काहीतरी करायचं आहे, करू शकणार नाही. का? लोक काय म्हणतात, शेजारी काय म्हणतात, पाहुणे रावळे काय म्हणतात, इवन घरातले काय म्हणतात, म्हणून तुम्ही मनासारखं जगू शकत नाही. सुरुवात होती इथनच तणावाला. मग हा तणाव वाढत जातो, दिवसेंदिवस वाढत जातो. कारण दिवसेंदिवस तुम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून समजदार बनत आहात. ठीक आहे का? समाजाच्या दृष्टिकोनातून खरं खरं तुम्ही समजदार नाही बनत. लोक काय म्हणते असं म्हणू नये लोक, त्यासाठी आपण त्याला असंच दाखवायचं की मी असं आहे. घरातले काय म्हणते त्यासाठी आपण तसंच वागायचं. घरात, ऑफिसमध्ये गेल्यावर तिथे आपला आयकॉन असणार, तसंच वागायचं. बाहेर गेल्यावर तसंच वागायचं. प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो? एक एक चेहरा घेऊन जातो. की घरी आलं तर असं, बाहेर गेलं तर असं. घरी आलं तर आपण, घरात कोण नसेल तर एक टाईप वागायचं, थोडं फ्री असतो. मग आपण सर्वजण आहे तर एक टाईप वागायचं. कोण पाहुणे आले तर लगेच चेहरा चेंज. हे सर्व गोष्टी करता करताना माणूस थकून जातो. मग त्याला रिलॅक्स पाहिजे असतो. तुमची तणाव जो आहे ना तो पराकाष्ठाला जात असतो. मग तेव्हा त्याला वाटत असतं की काहीतरी करून आपण रिलॅक्स होऊया, शांत होऊया. मग इथं माइंडचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. जेव्हा माणूस फारच स्ट्रेसमध्ये येतो, फारच डिप्रेशनमध्ये येतो, फारच ताणतणावामध्ये येतो,
तेव्हा त्याचं जीवन रूपांतरण होत असतं. पण जोपर्यंत ताणतणाव वाढत नाही, पूर्ण आपल्या पराकाष्ठापर्यंत पोहोचत नाही, एंड पर्यंत, तोपर्यंत तुम्ही सहन करत असता. तुम्हाला कळत असतं ताणतणाव आहे, काय करायचं, हे असंच असणार, काम असते, हे असते, ते असते, चालायचं, असंच असणार. ही आपली मनाला समजून घेण्याची वृत्ती असते. पण आपण वागणार तसंच. बाहेर गेले की त्याच्या समोर असं वागायचं, पाहुण्याला वागायचं, असं वागणार तसंच. वागण्यामध्ये काही चेंजेस करणार नाही आपण. मनातलं ताणतणाव कसं निघून जावं याच्यासाठी आपण सेशन घेतलेलं आहे. बंद खोलीत काय करायचं सगळं आपण सांगितलेलं आहे. पण आपण तसं काही करणार नाही, कारण आपल्याला ती सवय झालेली असते. सवयीचा पण एक भाग असतो. आपल्याला रिलॅक्स होऊ पण वाटणार नाही. जाऊ दे, कशाला करायचं, जाऊ दे, आहे तसं आपण आहे ना. मग आपण असं समजून घेतो की मनाला थोडंसं ताणतणाव येतं, काय होतं, पण आपण परत व्यवस्थित राहतो की कशाला करायचंय सगळं. असं करत 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 ना आपलं डिप्रेशन, ताणतणाव वाढवत जातो आपण. मग या डिप्रेशनमुळं बरेच व्यसन लागतात लोकांना, बरेच व्यसन लागतात. कारण जोरा थोडं लिमिट पर्यंत सहन करू शकतो, त्याच्या पुढे गेले की मग काही लोक ड्रिंक घ्यायला लागतात, काही लोक स्मोकिंग करायला लागतात, काही लोक जुगार खेळायला लागतात. प्रत्येकाला एक एक व्यसन लागतं. एक माइंड रिलॅक्स करायचे सर्व साधन आहे. मग काही लोक विनाकारण भांडणं काढतात कुठे, विनाकारण काही कारण नसतं. एक करत छोटस काहीतरी कारण त्याला पकडून भांडणं काढायचे, चिडचिडे करायचं. कारण हे कधी होतात आपले लिमिट संपल्यावर. आणि प्रत्येकाचं एक लिमिट असतं. काही सहन करायचं म्हणा, आतमध्ये डिप्रेशन म्हणा, स्ट्रेस म्हणा, ते सर्व ना सहन करायचं एक लिमिटेशन असतं. ते लिमिटेशन पार झालं की मग आपलं चिडचिडेपणा, आपला राग, आपला स्वभाव जो मग इतरांना कळायला सुरुवात होतो. जेव्हा चिडचिड होऊ लागलं, मग जेव्हा इतरांना कळायला सुरुवात होतो तेव्हा आपण अजून पॉझिटिव्ह होतो. कारण आपण आपली छबी कसं केलं होतो, किंवा आपण लोकांसमोर चांगलं, भले घरात कसं राहिलं, लोकांसमोर चांगलं राहायला पाहिजे, लोक काय म्हणणे, हे असं आपण आपली प्रतिमा बनवली होती. मग आता काय होतो, आपली प्रतिमा ढासळत जाते, लोकांना कळत जातं की बा हे बरोबर नाहीये, हा चिडचिडा करतो, याचे विचार चांगले नाहीये, हा नीट बोलत नाही. मग आपण जी एवढ्या वर्षात प्रतिमा बनवली होती ती प्रतिमा ढासळत निघते. मग आपण अजून डिप्रेशन मध्ये येतो, अजून ताणतणाव वाढतो. मग आणखीन जेव्हा तणाव वाढतो, मग तेव्हा मात्र आपल्या मनावरचा ताबा निघून जातो. मग तेव्हा आपण स्वतःच ठरवतो, कोण काय म्हणायचं म्हणू द्या, कोणाला काय समजायचं समजू द्या, मी हा असंच वागणार. जसं ड्रिंक करणारा माणूस तणाव वाढल्याने काय करतो, गपचूप जाऊन पिऊन येतो, कोणाला कळणार नाही, असं शांत गपचूप घरात राहतो. मग काहीतरी घरात माहीत होतोच. मग घरात माहीत झालं थोडा रिलॅक्स होतो, माहित आहे ना घरात, मग आता थोडा आरडाओरडा जास्त करायला लागतो. जेव्हा कोणाला माहित नव्हता तेव्हा तो गपचूप येऊन पिणार, गपचूप म्हणजे कोणाला माहित होऊ नये हिशोबाने तो राहणार. पण जेव्हा माहीत झालं, घरातल्या लोक दोघा तिघांना माहीत झालं, मग तो घरात बिनधास्तपणे वावरत राहतो. कारण माहीतच आहे की घरात मी ड्रिंक करतोय, मग आरडाओरडा जास्त होतो, त्याच्या मनात जे आहे ते काही बोलायची सुरुवात होते. मग त्याच्या वागण्याने जर आजूबाजू लोकांना माहीत झालं तर तो अजून बिनधास्त होतो. मग जोरजोरात रडायला सुरुवात करतो, बाहेरही कोणाशी भांडणं काढायला सुरुवात होतो. कारण माहीत झालं ना, आपली जी प्रतिमा होती चांगली ते निघून गेली. आता काय फरक पडणार मला.
मग जेव्हा सगळ्यांनाच माहित होतो, तो कुठे बी तो पिऊन कुठे बी पड, कुठे बी कर, काय बी कर, कारण सगळ्यांना माहितच आहे. असं नाही की अगोदर पिऊन पडायचं नव्हतं, आताच पिऊन पडू लागला, असं नाहीये. पूर्वी पण वृत्ती तेच होती, पण अजून प्रतिमा आपली सांभाळला होता तो, की घरात कोणाला माहित नाही, बाहेर कोणाला कशाला माहित करू द्यायचं, मग आपण गपचूप प्यायचं, घरात जायचं, अशी प्रतिमा असते. मग जसं आपली प्रतिमा ढासळत निघते, मग आपण बेफिकर होतो.